राधे राधे, कशा आहात सगळे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप बोरिंग होता. तो कसा तर तुम्हाला पुढं कळणारच आहे. कारण की आजचा दिवस खरं सांगायचं मग 10 वर्षामध्ये असा वाईट दिवस कधी आयुष्यामध्ये आलेला नव्हता. तसा आजचा दिवस माझ्यासाठी गेलेला आहे. प्रत्येक गोष्टीने, मेंटली फिजिकली दोन्ही गोष्टीने आजचा दिवस हा खूप बोरिंग आहे. ही गोष्ट म्हटलं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला मला आवडेल. आता काय होतं ते पुढं सांगू. सकाळी सकाळी मस्त फ्रेश माइंड आंघोळ वगैरे झाले. किचनमध्ये कोथिंबीर वडी करायला गेली होती. लेकरांचा हट्ट होता की कोथिंबीर वडी मम्मा कर. तिला सुट्टी होती. ठीक आहे म्हटलं, घेऊ मस्तपैकी कोथिंबीर वगैरे चिरून घे. त्यामध्ये रवा, बेसन, शेंगदाण्याचं कूट, खोबरा खीस टाकलं, तीळ, ओवा टाकून आणि मीठ वगैरे, लाल तिखट टाकून मस्तपैकी उंडा चुरून घेतला होता. आता म्हटलं हे आता कुकरमध्ये लावून थोडा वेळ त्याला होऊ देते. आता त्या 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 तेवढ्यामध्ये संपलं होतं सिलेंडर संपल्यामुळे लगेच दुसरं सिलेंडर सासूबाईने आणून लावलं होतं. पण सिलेंडर लावल्यानंतर लगेच गॅस ऑन केला की एकदम गॅसच्या नळीपाशी एकदम तिनं पेट घेतला होता. मला समजत मी एकदम घाबरली आणि लगेच मी आईला आवाज दिला. आईने लगेच मी मी गॅसचा कॉक वगैरे बंद केला. आईने खालचा सिलेंडरचा कॉक बंद केला आणि लगेच त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. आई म्हणे की कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरून नाही जायचं. प्रत्येक गोष्ट एकदम शांत दिमागानं सामोरं जायचं. कारण की घरी कधी कोणी अवेलेबल असतं, कोणी नसतं, तर तू एकटी असल्यानंतर करणार काय? त्यांनी मला समजून सांगितलं. मी घाबरली होती. थांबू की नाही किचनमध्ये असं मला वाटायला लागलं होतं. पण काय, शेवटी चेक वगैरे केलं. लगेच आहोनी गॅस वगैरे पाहिला तर सगळा व्यवस्थित होता. आणि नंतर मग मी कुठं स्वयंपाकाला लागली. मला खरंच खूप भीती वाटत होती. बायकांनी पण स्वयंपाक करताना काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वयंपाक करतात. कारण की कधी काय होईल काही सांगता येत नाही. पाहू शकता इथे पेट घेतला होता. नळी थोडीशी ही झाली होती. आता ही नळी आम्हाला चेंज करावी लागणार. कारण खूप दिवसापासून जुनी झालेली नळी आहे. 10-12 वर्ष झाली एकच नळी आहे. त्याच्यामुळे कदाचित तसं झालं असणार. मग कोथिंबीर वडी करून रेडी होती. लेकरांना मस्तपैकी गरमागरम कोथिंबीर वडी दिली. आणि लगेच त्यासोबत मी छान गरमागरम कढी केली होती. मस्त कढीसोबत कोथिंबीर वडी खायला बऱ्याच जणांना आवडतं. असा होता आजचा दिवस माझा. सकाळ थोडीशी चांगली, थोडीशी वाईट. लेकरांनी मात्र मस्त कोथिंबीर वडीचा आनंद घेतला. कसा वाटला ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टाटा.